नमस्कार, मी सीमा TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। टॉप 9 बुलेटिन मध्ये आपण सुरुवातीला मोठ्या राजकीय बातम्या पाहूयात। संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर स्वरूपाचा बिघाड, गर्दीत जाण्यावर निर्बंध, स्वतः ट्विट करत माहिती दिली। राऊत विरोधकांच्या मोर्चाला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती, 2 महिने कार्यक्रमांपासून दूर राहणार। निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाणार, 2 दिवसात याचिका दाखल करण्याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची तयारी, मतदार यादीतील घोळ दुरुस्त करूनच निवडणुका घेण्याची मागणी। मुंबईत उद्या विरोधकांचा विराट मोर्चा, मोर्चातून मतदार यादीतील घोळ समोर आणणार, पोलीस मोर्चाला परवानगी न देण्याच्या भूमिकेत। ठाकरेंची सेना आणि मनसेच्या नेत्यांकडून आझाद मैदानात पाहणी, अनिल देसाई, अरविंद सावंत, नितीन सरदेसाईंकडून पाहणी, उद्या विरोधी पक्षांचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा। विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजप देणार प्रत्युत्तर, विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाविरोधात उद्या भाजपचा मूक आंदोलन, अमित साटम, मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार, तर भाजपचे नेते कार्यकर्ते मुके राहिले तर देश आनंदी राहतील, अरविंद सावंतांची टीका। रुपाली पाटील माझी मैत्रीण, आरोप गैरसमजातून कोणतेही राजकारण करू नये, रुपाली पाटलांनी गुंड पाठवून हल्ला केल्याचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकरांचं स्पष्टीकरण। रुपाली चाकणकरांच्या सांगण्यावरून माधवी खंडाळकरांचे व्हिडिओ करत आरोप, रुपाली ठोंबरे पाटलांचा दावा, एका व्हिडिओमुळे राष्ट्रवादीतील 2 रुपालींमध्ये वाद। माधवी खंडाळकर प्रकरणाचा जाब विचारत ठोंबरेंचा खडक पोलिसात ठिय्या, गुन्हा दाखल झाल्यानंतर खडक पोलिसांना जाब विचारला तर राजीनामा मागितल्यामुळे ही बाई बावचळली आहे, रुपाली पाटलांची चाकणकरांवर टीका, चाकणकरांची वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची ही प्रतिक्रिया। पुण्यात रुपाली चाकणकरांविरोधात ठाकरेंच्या महिला आघाडीचं आंदोलन, फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप, चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी।